तर आज बुधवार आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे. डाळ आणि भात बनवत आहे. मुगाची डाळ घेतलेली आहे. कारण रोज जर आपल्याला वरण करायचं आहे तर तुरीच्या डाळीपेक्षा मुगाचं वरण उन्हाळ्यात खाल्लेलं चांगलं आहे. त्यांना पित्त वगैरे होत नाही. एवढी साधारण मूग डाळ घेतलेली आहे मी. आणि आता सगळ्यात अगोदर कुकर लावून घेणार आहे. हे बघा, एका साईडला कुकर लावून घेतला आहे आणि भाकरी करत आहे. दोनच भाकरी बनवायच्या आहेत, तर भाकरी करत आहे आणि कुकर गार झाल्यानंतर मग डाळ फोडणी करणार आहे. डाळीमध्ये तसं जास्त तिखट पण नाही घालणार आहे आणि जास्त कोणते मसाले न वापरताच करणार आहे. उन्हाळ्यामुळे जास्त तेलकट आणि तिखट अजिबात नको आहे खायला. तर भाकरी आता माझी बनवून झालेल्या आहेत आणि आता डाळ बनवणार आहे. म्हणजे डाळीला फक्त तडका फोडून द्यायचा आहे. अशी भाकरी झालेली आहे, थोडी मोठी झाली आहे. तर डाळ फोडणी दिली आहे. कढईत टोमॅटो लसूण घातलेला आहे आणि थोडं तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि तेवढ्या डाळीची शिजून एवढी डाळ झालेली आहे. हळद मीठ मी त्यातच टाकलेलं होतं. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. तर आज संध्याकाळी एवढंच बनवलेलं होतं मुगाच्या डाळीचं वरण. थोडं एकदम तिखट घातलेलं आहे आणि थोडं पाणी घातलेलं आहे. एवढी बनवलेली आहे. आणि थोडं लसूण चटणी वगैरे शेंगदाण्याची चटणी असं असतेच तोंडीला लावायला. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.